आला 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 माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलंय आणि ऍक्च्युली येऊन झालंय आता 8 दिवस झालेत. पण मी म्हटलं तुमच्याबरोबर छान बसून सगळं शेअर करेन की कसं कसं मॉनिटायझेशन कशामुळे झालं, काय काय केलं मी आणि माझ्या या मागची जी जर्नी होती ती, आणि त्याशिवाय टेक्निकली ज्या गोष्टी कराव्या लागतात पेमेंट येण्यासाठी, तर त्या सगळ्याचे डिटेल्स मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. बाय द वे, या जर्नीमध्ये मला ज्यांनी ज्यांनी साथ दिली अशा सगळ्यांना आधी हात जोडून मनापासून खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही पण सगळे ज्यांनी सबस्क्राईब केलं आणि ज्याच्यामुळे खरं तर मॉनिटायझेशन आणि पेमेंट वगैरे पुढचं सगळं झालंय, सो तुमचे पण खूप खूप आभार. पण आता लगेचच टेक्निकल गोष्टींनी आपण सुरुवात करूया. तर माझं पेमेंट, पहिलं जे पेमेंट आहे ते आलं मला 22 ऑगस्टला. तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत कल्पना असेल की युट्यूब हे साधारण 21 ते 25 ऑगस्ट या दरम्यान पेमेंट्स रिलीज करत असतं. पण ते पेमेंट म्हणजे काय आता चला आले दिले पैसे असं अशातला भाग नाही. त्याचा अर्थात एक क्रायटेरिया असतो. क्रायटेरिया पण बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीये, पण क्रायटेरिया पूर्ण केल्यावर काय, हा मुख्य प्रश्न होता. या प्रश्नासाठी एकतर सगळ्यात आधी सांगेन, माझी मैत्रिणी आणि ती स्वतः पण युट्यूबर आहे, शृंखला नाईक, तिने मला खूप गाईड केलं होतं. तिने जी मला माहिती दिली ती आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवते या माध्यमातून. तर सगळ्यात पहिले मी युट्यूब चॅनल, आपलं जे आता जीमेल आपण लॉग इन केलं की युट्यूब चॅनल सगळ्यांचं असतं, पण त्याच्यामध्ये व्हिडिओ टाकायला सुरुवात ही माझी बऱ्यापैकी आधीपासून झाली होती. पण जेव्हा मी लोकसत्ता बरोबर इन्फ्लुएन्सर्सच्या जगात ही सिरीज सुरू केली, तर त्या सिरीजचा भाग म्हणून मी स्पेशली युट्यूबवरती व्हिडिओज टाकायला लागले. मग हळूहळू मी सगळं मॉनिटायझेशनच्या प्रोसेसबद्दल माहिती घेत गेले. सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ टाकायचे तेव्हा एक साधारण 150 सबस्क्रायबर वगैरे माझे ऑलरेडी होते. पण युट्यूबच्या क्रायटेरियानुसार जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील, म्हणजे मॉनिटायझेशन करायचं असेल, तर त्यासाठी तुमचे किमान 1000 सबस्क्रायबर झाले असणं हे गरजेचं आहे. मग 1000 सबस्क्रायबर्स फक्त तेवढंच चालतं का, तर नाही. त्याबरोबर तुम्हाला वॉच अवर्स कंप्लीट करायचे असतात. म्हणजे काय, तर तुमच्या चॅनलवरती किती वेळ लोक व्हिडिओ पाहतायत त्याचं प्रमाण. 4000 तासांचा वॉच ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही मॉनिटायझेशनसाठी व्हॅलिड, म्हणजे तुम्ही पात्र ठरता. आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमचं गुगल ऍडसेन्सचं अकाउंट ओपन करायचं असतं. ती पण प्रोसेस तशी मोठी असली तरी किचकट नाहीये. अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही जरी गुगलवरती टाकलं ना, साधं गुगल ऍडसेन्स किंवा ऍडसेन्स फॉर युट्यूब पेमेंट, असं जे काही कीवर्ड तुम्हाला टाकून सर्च करायचंय ते करायचं. तिथे तुम्हाला लिंक येईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी ऑफकोर्स त्यामध्ये लिंक करून तो जोडून, त्यात तुमची थोडीफार पर्सनल माहिती विचारली जाते, नाव वगैरे वगैरे. पत्ता देण्यासाठी अर्थात तुम्हाला म्हणजे तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, असे जे व्हॅलिड आपले गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स प्रूफ आहेत ते तिथे जोडावे लागतात. आणि सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ना, ऍडसेन्स कडून तुम्हाला एक की पाठवली जाते, पासवर्ड की असं म्हणतात. कशासाठी, की तुम्ही जे अकाउंट ओपन केलंय ते तुमचंच आहे का, किंवा तुम्ही जो ऍड्रेस दिलाय तो व्हेरीफाय करण्यासाठी. कारण तुम्ही आता समजा कुठल्याही डॉक्युमेंटवरचा किंवा तुम्ही जो मॅन्युअली ऍड्रेस भरता, तर तुमच्यापर्यंत ती की पोहोचली की तो जो एक साधारण 4 अक्षरी किंवा असा एक जो कोड असतो तो तुम्हाला त्या ऍडसेन्सच्या अकाउंटमध्ये टाकायचा असतो आणि मग तुमची मॉनिटायझेशन प्रक्रिया पूर्ण होती. हे सगळं जेव्हा माझं झालं ना, ह्याला हे होऊन साधारण मला वाटतं 1.5 वर्ष झालं असेल. म्हणजे पहिल्या 2-4 एक 5-6 व्हिडिओजमध्ये मला चांगला रीच मिळाला होता. तो का मिळाला ते पण सांगते, पण मिळाला होता. त्याच्यामुळे माझं मॉनिटायझेशन खूप आधी झालं होतं. पण मला वाटलं त्याप्रमाणे लगेच पैसे आले नाहीत. तुम्हाला किमान $100 तुमच्या त्या ऍडसेन्सच्या अकाउंटमध्ये जमा व्हावे लागतात आणि मगच तुम्हाला पेमेंट येतं. ते $100च्या वरती पण पेमेंट येतं, खाली येत नाही. त्यामुळे ते $100 जमा करण्यासाठी. बरं ते कशातून येतात, तर जसं तुमच्या व्हिडिओजमध्ये लोक ऍड्स बघतात, तर त्या ऍड्सचं ते पेमेंट असतं. त्याच्यामुळे मोठे व्हिडिओज जास्त टाकणं हे यापूर्वीपर्यंत, म्हणजे जेव्हा जे शॉर्ट्स आणि हे सगळं त्याला फार मॉनिटायझेशन होत नव्हतं किंवा फार कमी स्वरूपात, अजूनही कमीच आहे पण कमी स्वरूपात होतं, तोपर्यंत मोठ्या व्हिडिओजमध्ये सुरुवातीला मिड रोल ऍड्स किंवा शेवटी ज्या ऍड्स येतात त्या बघितल्यानंतर तुमचे व्ह्यूज काउंट व्हायचे आणि त्यानुसार तुमचे $100, म्हणजे अगदी ज्यांना खूप व्ह्यूज येतात ना ज्या व्हिडिओला, माझ्याच असं नाही, अगदी जे बाकीचे युट्यूबर्स आहेत तर त्यांना सुद्धा त्या ऍड्सचं पेमेंट मिळतं. असं करत 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 माझं मागच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2025 मध्ये 7 तारखेला, म्हणजे 2 डेट्स महत्वाच्या असतात, एक 7 ते 10 मधली
आणि दुसरी 21 ते 25 मधली, कारण ते जे पेमेंट सायकल असतं ते 7 ते 10 मध्ये अपडेट होतं की तुम्हाला या महिन्यामध्ये तुमचे किती जमले हे कळतं. आणि पेमेंट रिलीज हे 21 तारखेला होतं आणि 2-4 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला येतं. हे सगळं झाल्यावर ना, म्हणजे मला जेव्हा कळलं की आता आपले बाबा एक थोडे $95-96 झाले, तेव्हा मी त्याच्यामध्ये माझे बँक अकाउंटचे डिटेल्स टाकले. कुठे? ऍडसेन्सच्या अकाउंटला. आणि ते डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला बँकमध्ये कॉल करून कळवावं लागतं की बाबा मी अमुक बाबा मी युट्यूबर आहे आणि माझं पेमेंट येणार आहे, कारण ते डॉलर्स स्वरूपात असतं ना, ते कन्वर्ट होऊन यावं लागतं. त्या पद्धतीने मग मी माझ्या बँकेला कळवलं, त्यांच्याबरोबर सगळं कॉन्टॅक्ट वगैरे झाल्यानंतर फायनली 22 तारखेला मला पेमेंट आलं. आणि तेव्हापासूनच मी खरं तर ठरवलेलं की तुमच्या सगळ्यांबरोबर या आनंदाची गोष्ट शेअर करेन. पण मध्यंतरी गणपतीच्या कालावधीमध्ये मी, जसं तुम्ही माझे व्लॉग्सही बघितले असतील की कंटिन्युअस आमचे शूट्स चालू होते, त्याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही. आज मी ऑफिसला आले आणि ऑफिसमधूनच म्हटलं हा व्हिडिओ करूया, कारण खूप मोठा वाटा मी जिथे काम करते त्या गोष्टीचा आहे. म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे मान्य करावं असं मला वाटतं की मी माझ्या चॅनलवर केलेला प्रत्येक व्हिडिओ हा फक्त मी केलाय किंवा माझा फार मोठा ऑडियन्स आहे अशातला भाग नाही अजून तरी. आणि माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी त्यामध्ये मला मदत करावी, सहकार्य करावं, की मी जो कॉन्टेंट देईन की जो मला स्वतःला द्यावा किंवा देता येईल तो तुम्हाला आवडेल अशा अनुषंगाने बनवता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे. बहुतांश जे व्हिडिओज माझ्या चॅनलवरचे जास्त चाललेले असे आहेत ना, म्हणजे लॉंग व्हिडिओ फॉर्मॅटमधले, ते आपल्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजचे, अर्थात सिरीजचा इंटरव्ह्यू नाही, सिरीजच्या मागची जी कहाणी होती, म्हणजे शूटला जातानाचे किंवा त्या भागामध्ये फिरतानाचे. म्हणजे मला आठवतंय ऍक्च्युली, म्हणजे ही थोडीशी दुर्दैवी पण गोष्ट आहे की जो माझ्या चॅनलवरचा सगळ्यात जास्त चाललेला व्हिडिओ आहे तो म्हणजे रेड सॉइल स्टोरीजच्या, जेव्हा मी घरी गेले होते. अलीकडेच शिरीष दादाचं निधन सुद्धा झालं आणि त्यामुळे पण म्हणजे तो अर्थात नंतरचा भाग, पण जेव्हा तो व्हिडिओ टाकला तेव्हा पण तो खूप छान पद्धतीने रिसीव्ह झाला होता. आणि तो पहिला व्हिडिओ जो लोकांनी माझ्या चॅनलवर सगळ्यात जास्त बघितला, त्यांना आवडला. आणि खऱ्या अर्थाने मी म्हटलं तसं मॉनिटायझेशन व्हायला त्याच व्हिडिओची जास्त मदत झाली. असेही व्हिडिओज आहेत जे टोटली, म्हणजे ज्यात कुठलाही इन्फ्लुएन्सर नाही, फक्त मी आहे किंवा मी जे करते, माझे जे ऑफिसमधले लोक आहेत ते आहेत, तर ते सुद्धा चांगले चाललेले आहेत. पण त्याची रीच एक 35,000 36,000 ह्या रेंजमधली आहे. बहुतांश जे चाललेले व्हिडिओज आहेत 16-17 हजारच्या रेंजमधले, पण ते कन्सिस्टंटली चालत होते, ते इन्फ्लुएन्सर्स बरोबरचे आहेत. अगेन मी इथे सांगते की ऑफिसचा आणि माझा कॉन्टेंट सेम होईल असं मी काहीही केलेलं नाही. मी त्या इंटरव्ह्यूच्या मागची कहाणी, बिहाइंड द सीन्स जे असायचे ते इथे शेअर करायचे. कारण युट्यूबला स्वतःलाही हे चालत नाही की एका चॅनलवरचा जो सेम कॉन्टेंट दुसऱ्या चॅनलवर सेम फ्रेम, सेम लोक, सेम बोलणं जर असेल तर युट्यूबच्या पॉलिसीमध्ये सुद्धा हे बसत नाही. त्याच्यामुळे माझं सगळं काही वेगळं असायचं. पण अर्थात निमित्त हे लोकसत्ताची माझी सिरीज होतं आणि ते सगळं झाल्यानंतर मग पेमेंट आलं. मी खरं तर याच व्हिडिओमध्ये विचार करत होते की तुम्हाला सगळी मी कशी सुरुवात केली वगैरे वगैरे हे सांगावं, पण मला वाटतं खूप मोठा होईल ना व्हिडिओ, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण इथे थांबूया. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी जी काही जर्नी होती, जी खरं तर मी माझा जेव्हा इंटरव्ह्यू होईल त्याच्यासाठी जपवून ठेवली होती, पण ती आधी मला ऑफकोर्स माझ्या चॅनलवर शेअर करायला आवडेल. तुम्हाला जर ऐकायला आवडणार असेल तर कमेंटमध्ये सांगा. पुढचा व्हिडिओ मी तो सगळा प्रवास सांगणारा घेऊन येईन. तुर्तास मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या एक साधारण 2 वर्ष झाली, म्हणजे मी इन्फ्लुएन्सरची सिरीज सुरू करून 2 वर्ष झाली आणि पेमेंट यायला 2 वर्ष साधारण लागली. या प्रवासामध्ये खूप लोकांचं सहकार्य. सगळ्यात महत्वाचं तर मी म्हटलं माझ्या ऑफिसचे सगळे जे लोक आहेत, आता पण शूट वगैरे करतात मागे बसलेत, त्या सगळ्यांचं आहे. शृंखल आणि स्पेशली मला म्हणजे गाईड खूप केलं, कारण तिचं पण चॅनल होतं त्याच्यामुळे तिने गाईड केलं. माझे मम्मी पप्पा सतत म्हणजे ब्लॉग पडायची खोटी की ते शेअर करायचे, फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप सगळीकडे शेअर करायचे, कळो न कळो ग्रुप्सवरती करायचे. आणि अर्थात जे काही लॉयल सबस्क्रायबर्स आहेत माझे, एक त्यांचं मी युजरनेम कुठेतरी मेन्शन करते इथे, तर सगळ्या व्हिडिओजवरती त्यांची कमेंट असायची. मला माहितीही नाही की आपली खरं तर ओळख आहे की नाहीये, का तुम्ही युट्यूबच्याच माध्यमातून जोडले गेलेत. पण येस, त्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू. बाकी माझं ब्लॉग्स मी कसे करायला सुरुवात केली आणि तो सगळा जो प्रवास होता तो पुढच्या ब्लॉगमध्ये. सो येस, स्टे ट्यून. पुन्हा एकदा थँक्यू. आणि तुम्ही सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे म्हणा, मला खूप आनंद होईल वाचायला. बाय बाय. कट.